मुंबईतल्या मोक्याच्या जागा अदानीला देण्याचा डाव आहे असा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप आहे। दुग्ध विभागाचा भूखंड देखील अदानीला देण्याचा डाव आहे असा देखील विरोधकांनी आरोप केलाय। 2 वर्षांपासून मुंबईवर अत्याचार सुरू आहेत असं आदित्य ठाकरे म्हणतात। मुंबईत कोणालाही टीडीआर जर विकत घ्यायचं असेल तर पहिला 40% टीडीआर हा अदानी समूहाकडूनच घ्यायला लागेल। म्हणजे मुंबईचे पैसे, मुंबईच्या महानगरपालिकेला मिळणारे पैसे किंवा हाऊसिंग डिपार्टमेंटला मिळणारे पैसे, सरकारला मिळणारे पैसे हे सगळे जाणार अदानी समूहाला। बघा, कुठच्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही, कोणी काही चांगलं करत असेल आम्ही विरोध करणार नाही, पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला आहे। इंडेक्सेशन काढून टाकलेलं आहे। डीआरपी आहे किंवा मुंबई महानगरपालिका आहे किंवा आजूबाजूला जे एमएमआरडी आहे त्यांनी 15 दिवसात अदानी समूहाला उत्तर दिलं नाही, तर जसे अदानी समूह म्हणेल, अदानी म्हणतील तेच खरं ठरेल आणि तसंच केलं जाईल। आणि आमचं सरकार येणारच आहे 3 महिन्यात। 3 महिन्यात आल्यानंतर हा विकास तर आम्ही करूच, पण कोणाचाही उलटसुलट फायदा न करू देता मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल, धारावीचा विकास कसा होईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही विकास करू। देशातील आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं। मुंबईच्या जमिनी गगनाला भिडल्या असताना मिंदे सरकारने या जमिनी सरसकट अदानीच्या घशात घालण्याचा सपाटा सुरू केला आहे। आतापर्यंत यांनी किमान 2 लाख कोटी रुपयाच्या जमिनी अदानीच्या खिशात घालण्यासाठी पाऊल उचललेत। अनेकांचे जीआर निघाले। जवळपास 8.5 हेक्टर जागा, सर्वे नंबर 229, ज्या जागेचे बाजार मूल्य 20,000 कोटी रुपये आहे आताच्या रेडी रेकनानुसार, त्यांना 25% रेडी रेकनाच्या 25% किमतीमध्ये हा अदानीच्या घशात घालण्याचं पाप या सरकारने करून महाघोटाळा केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।